या निष्पाप जीवांचा आज बळी जातोय, खरोखर ही खूप खेदजनक गोष्ट आहे. तुम्ही आम्ही आज याचा निषेध करणं काळाची गरज आहे. मी तर म्हणेन हा हल्ला कोणत्या धर्मावर झाला नाही, हा हल्ला माझ्या राष्ट्रावर, माझ्या देशावर चालला आहे. याचा याची धर्म नाही विष्णूदासा अशा म्हणणाऱ्या परंपरेचे आम्ही लोक आहोत. कोणताही धर्म नसतो, माणुसकी आणि मानवता हाच धर्म असतो. आणि मी तर म्हणेन झालेला हल्ला माझ्या भारतावर, माझ्या राष्ट्रावर आणि मानवतेच्या धर्मावर झालेला हल्ला आहे. मानवतेला कालिमा फासणारा झालेला हल्ला आहे. आज आपण जर विचार केला तर कोणत्या तरी कुटुंबाचा आधार गेलाय, कोणत्या तरी कुटुंबाचा कर्जदार व्यक्ती गेलाय, कोणाचा तरी मुलगा गेलाय, कोणाचा तरी पती गेलाय, कोणाचा तरी वडील गेलेत. आज त्यांचं कुटुंब संपूर्णपणे खचलंय. आपण त्यांच्या वेदना इथून जाणून घेऊ शकत नाही. त्यांना विचारलं पाहिजे की तिच्या काय वेदना आहेत. आपण फक्त जे निषेध करू शकतो. आणि खरोखर मी तुम्हाला एक सांगेन, असे हल्ले जर थांबवायचे असतील तर आपण एकच करू शकतो. आपण सर्वजण एकजुटीनं संघटित होऊ शकतो, एकमेकास सहाय्य करू, अवघे करू सुबंत हा बोध घेऊ शकतो आणि यांचा निषेध करू शकतो. मित्र, माणूस वाईट नसतो, त्याला घडवणारी परिस्थिती वाईट असते. ही परिस्थिती यांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न आपण करूया. आणि नक्कीच आपण एका मानवतेच्या धर्माखाली आणि एका छत्राखाली या सर्वांना धरून पुन्हा एकदा मी भावपूर्ण श्रद्धांजली वाटतो. आणि व्याख्यानकार सार्थक सुनील जाधव संपूर्णपणे या घडल्या प्रकाराचा जाहीर निषेध करतो आणि ते टाकतो. धन्यवाद.